तुमच्या घरात पण मेडल अशीच एखाद्या कपाटाच्या कोपऱ्यात गुंतावून पडलेले आहेत का? ज्याची गरज नसते. फ्रेम्स, फोटो फ्रेम्स त्या आपण समोर लावतो आणि हे आपले जे प्राऊड मुवमेंट असतो ते आपण एखाद्या कोपऱ्यात पडलेले असतात. तर का नाही, चला ना आपण याच्या फ्रेमपासून एखादी मेडल फ्रेम तयार करूया. मेडलसाठी आपण असं हँगिंग फ्रेम तयार करूया. चला ना एक फ्रेम काढून घेऊया आणि आता याला ओपन करून घेऊया. अशा प्रकारचे हे ABCDचे स्टिकर आपण यूज करणार आहोत. वर हे मी अचीवमेंट लिहिलं आहे आणि हे कलरफुल होतं. मला व्हाईट कलर हवा होता ज्याने छानसं हायलाईट होईल. त्यासाठी मी याच्यावर ॲक्रेलिक कलरने वरतून फिंगरनेच एक कोट लावून दिला आहे. छान हायलाईट होतं आहे, व्हाईट कलर दिसतोय. अशा प्रकारे हे आपण लावून घ्यायचं आहे. यात अजून एक छानशी आयडिया म्हणजे तुम्ही याच्यावर जर मेडल तुमच्या मुलाचे असेल तर तुम्ही त्याचं नाव लिहू शकतात. असं तुम्ही ज्याचे मेडल त्याचे नाव वगैरे लिहू शकतात. ते सुद्धा एक छान आयडिया आहे. हे बघा, हे स्टिकर अशा प्रकारे 3D स्टिकर्स असतात. खूप इझिली मिळून जातात. मला डीमार्टमधून मिळाले होते. खूप छान आहे आणि छानसं नाव हायलाईट होते. मी व्हाईट कलर ॲक्रेलिक कलरचा यूज केला आहे. अशा प्रकारे आपलं मेन तयार झालं. आता आपलं राहिलं हे जे मागचं पृष्ठ असतं. माझ्या फ्रेमला ॲक्च्युली फ्रेम नाही आहे, सिम्पल फ्रेम आहे. मी ॲमेझॉनवरनं घेतलेल्या. त्याला आता आपण हवं तर ब्लॅक ॲक्रेलिक कलरने कलर करून घेऊया किंवा मी कापड यूज करते. मी कापडने पूर्ण फ्रेम कवर करून घेणार आहे. मी सिंगल लेअर ट्राय केली, त्याने खूप जास्त खालचं बोट दिसत होतं. त्यासाठी मी डबल लेअरने हे फिक्स करून घेते. आता याला छानपैकी प्रेस करून मी फिक्स करून घेतलं आहे. अशा प्रकारे पूर्ण मागे टेप, फेविकॉल ज्याच्या साहाय्याने होईल डबल मी छानसं स्टिक करून घेतलं कापड. आता हे मेडल आपण या बोर्डवर लावूया. माझ्याकडे जास्त मेडल नव्हते. माझ्याकडे फक्त 8 मेडल होते. तर मी ते बरोबर ॲडजस्ट करून घेतलं, थोडं गॅप घेऊन. तुमच्याकडे जास्त मेडल असेल तुम्ही जास्त फ्रेम करू शकतात किंवा एका लाईनमध्ये 4 मेडल अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकतात. मेडल रचून घेतले जसे आपल्याला जसे स्पेसने हवे तसे. आणि शेवटी दोऱ्याला जे लेस आहे, मेडलची लेस, त्याला शेवटी गाठ मारून ते त्या पृष्ठाच्या बॅक साईडला येतील. अशा प्रकारे आपण गाठ मारून घ्यायची. हे बघा, आपण बरोबर ॲडजस्ट करून इथं गाठ मारून हे जी गाठ आहे ती पृष्ठाच्या बॅक साईडला येईल असं ॲडजस्ट करून घेतलं आणि हे नंतर मेडल आपण ॲडजस्ट करून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व आधी ठेवून घेते. सर्व मेडल व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर त्याला मागे लेसला मी मास्किंग टेपच्या साहाय्याने फिक्स करून घेतलं आहे. ते सारखं हलत होतं. त्याला छानसं पॅक करून घ्या मास्किंग टेपच्या साहाय्याने. आणि आता हे आपण फ्रेममध्ये पॅक करून घेऊया. पूर्ण पॅक करून मग आपण आता मेडल फिक्स करूया. छानसं पॅक करून घ्यायचं. मागून खूप घाण दिसतं, बघू शकता. अशा प्रकारे हे सर्व पॅक झाल्यावर आता एक मेडल घेऊन आपण ते 2 साइडेड टेपच्या साहाय्याने स्टिक करणार आहोत. अशा प्रकारे सर्व मेडल मी 2 साइडेड टेपच्या साहाय्याने खालच्या साईडने स्टिक करून घेतले, जेणेकरून ते हलणार नाही. मस्त पॅक बसून जातात. हे आपण असे फिक्स होऊन गेले. मागून कितीही घाण दिसत असली तरी पुढून खूप छान दिसते आपली फ्रेम. अशा प्रकारे ही फ्रेम आपली रेडी आहे. बघा किती सुंदर आणि किती परफेक्ट
दिसतं आपले मेडल कशी गुंतावून पडलेले मेडल छान समोर लावले असले की आपल्याला असं छान वाटतं बघून सारखं सारखं. चला ना आपण मग या फ्रेममध्ये अजून एक ही नवीन फ्रेम ॲड करून घेऊया छानशी. फ्रेम आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.